नमस्कार. तू रे माझा मित्र या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे अर्णवने घाईघाईने ईश्वरीला ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथे गेल्यानंतर तिला एक सरप्राईज असं प्लॅन केलेलं असतं अर्णवने. तिथे गेल्यानंतर ती सगळं काही निरखून पाहत असते. तिला खूप छान वाटत असतं. तिला एकदम भारी सरप्राईज मिळणार या गोष्टीची चांगलीच खात्री मिळालेली असते. त्यात एक चिठ्ठी असते. मिस इंदौर तू ना स्पीकर ऑन कर असं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्याप्रमाणे आपली ईश्वरी स्पीकर ऑन करते. आता त्याच्यामध्ये आपला अर्णव त्याच्या मनातल्या गोष्टी सांगू लागतो. तो सांगताना सांगतो, आपण दोघं अजिबात मॅच नव्हतो, एकदम मिसमॅच अशी आपली जोडी. त्यामुळे कधी आपण एकमेकांचा विचार करू, एकमेकांसाठी जगू हे मला वाटत नव्हतं. आणि तुझी आणि माझी जोडी जमेल आणि आपण एकमेकांसोबत राहू असंही मला वाटलंच नाही. असं बोलून तिथे टेप रेकॉर्ड अडकतो आणि इकडे अर्णव वाट पाहत असतो की कधी आपली ईश्वरी हे सगळं ऐकेल आणि तिथे ती येणार. इथे मात्र ईश्वरीची चिडचिड होत असते. त्यांना मी आवडत नव्हते तर माझ्याशी लग्न करून मला सोबत का ठेवलं आहे? सरळ तोंडावर सांगायचं ना, मला तू माझ्या आयुष्यात नको आहे. इथे अर्णव वाट पाहत असतो ईश्वरीची येण्याची. ईश्वरी तिथे येते. ती रागावलेली संतापलेली असते. तिला पाहून अर्णव म्हणतो, काय झालं तुला रागवायला? तर ती म्हणते, सरळ सरळ माझ्या तोंडावर सांगायचं ना, तुम्हाला माझ्यासोबत राहायला आवडत नाही. एवढं टेप रेकॉर्डने ऐकवायची काय गरज होती? जाईन मी तुम्हाला सोडून हवं तर. असं म्हणून ती घरी निघून जाते. इकडे अर्णव टेप रेकॉर्डिंग ऐकायला जातो. तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की तो जे बोलला ते पुढचं तिने ऐकलंच नाही, कारण ते रेकॉर्डच झालेलं नव्हतं. अर्धवट बोलणं इथे ऐकल्यामुळे तिचा गैरसमज झाला हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याच्या मनाशीच तो हसू लागतो. आणि आपल्याला आता पुन्हा एकदा मिस इंदौरची समजूत काढावी लागणार, पण तिला पुन्हा एकदा आय लव्ह यू ही गोष्ट सांगण्यासाठी नवीन युक्ती काढावी लागेल असंही तो मनातली मनात बोलतो, हसतो आणि पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल म्हणून त्याला हसायला येत असतं. आणि आपली ईश्वरी आपल्यावर रागवली हे पण त्याला लक्षात येतं. इथे ईश्वरी घरी आल्यानंतर तिला अंजली विचारू लागते की काय झालं, तुला ऑफिसमध्ये याने बोलवलं चिंटूने, काय सरप्राईज दिलं? तर ती म्हणते, विचारा तुमच्या चिंटूलाच काय सरप्राईज दिलं. ती रागवलेली असते. तर ती सांगू लागते की यांनी मला सांगितलं की आपण दोघं मिसमॅच आहोत, एकमेकांसोबत राहण्याजोगे नाही. तर तो पुढची गोष्ट सांगणार तितक्यातच तिथे वल्लवी संताप करत आलेली असते. वल्लवी म्हणते, कुठे आहे जावई बापू? तू त्यांना सांगितलं का माझी पेटी शोधायला? जोपर्यंत मला माझी पेटी भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. ईश्वरी म्हणते, हवं तर मी येते तुमच्यासोबत पेटी शोधायला. मामी म्हणते, त्याची काही गरज नाही. अर्णव पुन्हा एकदा विचारू लागतो, नेमकं त्या पेटीमध्ये काय होतं? ईश्वरी, तुझ्यामुळेच माझी पेटी गेली आहे. वल्लवी असं चिडचिड करत बोलू लागते आणि मला माझी पेटी हवी आहे आणि ती पेटी मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सगळेजण तिला विचारू लागतात, पेटीसाठी तू इतकी आतुर आहे, त्या पेटीत नक्की आहे तरी काय? तिचा आरडाओरडा चालू असतो. त्या आरडाओरड्यातच आवाज येतो आजीचा. आजी हाक मारते. मग मागे वळून पाहतात तर आजी घरी आलेली असते. अर्धवट यात्रा सोडून आजी घरी कशी आली म्हणून सगळ्यांना प्रश्न पडतो. इकडे राकेशला गुंडांनी उचलून नेलेलं असतं आणि तिथे जाऊन ते सांगतात, आमचे मोठे दादा येणार आहे आणि आता तेच तुझ्याशी बोलतील. पैसे कसे वसूल करायचं त्यांना चांगलंच माहिती आहे. सगळेजण घाबरतात, थरकाप करू लागतात. मोठ्या दादांचा आवाज आला आणि ते दादा आल्यानंतर शांत बस, नाही तर ते खूप डेंजर आहे, तुझा जीवही घ्यायला मागे पुढे करणार नाही अशी राकेशला धमकी तिथेच देण्यात येते. दादाची एंट्री होती. दादाची जी पहिली झलक असते ती पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाला थरकाप होईल इतका भयंकर तो मोठा दादा असतो. त्या दादाला पाहून राकेश घाबरतो. ते रुबाबदार बसणं उठणं त्याचं ते वागणं त्या दादाचं पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात थरकाप दिसतो. दादाची एक नजर ज्याच्यावर पडते तो थरकाप होऊन घाम फुटलेला असतो. इथे दादाने राकेशला कपडा दिलेला असतो, तेही बुट्ट पुसण्यासाठी. राकेश तयार नसतो. त्याला दुसरे गुंड पकडून पुढे नेतात आणि ते पुसायला सांगतात. मग त्या दादांचं बूट राकेश पुसू लागतो आणि पुसता पुसता दादांकडे एक कटाक्ष टाकतो. इकडे आजी घरी आल्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला असतो. पण आजी तू आधीमध्ये कशी आली म्हणून सगळेजण प्रश्न विचारतात. तर आजी म्हणते, मला निवांत थोडं बसू तर द्या. आजी बसते, पाणी पिते. मग सगळेजणांनी तिला भेटल्यानंतर आजी सांगू लागते की मला दत्तपादुका घरी येणार अशी बातमी आली आहे. आपल्या गावाकडनं येत आहे. दत्तपादुका सुवर्ण पादुका आहे. सात्विकाची फार इच्छा होती त्या पादुका आपल्या घराला लागावा, आपल्या घराचं सोनं व्हावं. ती जिवंत असताना त्या पादुका तर काही आल्या नाही, पण आज 20 वर्षांना त्या पादुका आपल्याकडे उद्या येणार आहे. त्यांच्यासाठीच मी एवढ्या घाईगडबडी तिथे आली आहे.
मामांना तर फार आनंद होतो. दत्तपादुकांचं दर्शन होणार, त्यांची आपल्याला पूजा करण्याची मान सन्मान मिळाला आहे. अर्णवला आजी सांगू लागते की तो मान इतक्या वर्षांनी आपल्याला मिळत आहे. सात्विकाची इच्छा आहे, त्याच्यामुळे तुला ती करावीच लागेल. दरवेळेला अर्णव पूजा करण्यासाठी नकार द्यायचा, पण यावेळेला अर्णव म्हणतो आजी तू म्हणशील तसं सगळं करायला तयार आहे. आणि अंजलीही सांगू लागते जेव्हापासून त्याचं लग्न झालं आहे तर तो धार्मिक बनला आहे. आजकाल तो देवपूजा बायकोसोबत चांगली करू लागतोय. आजीला आनंद होतो. आजी म्हणते सात्विकाची इच्छा आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे आणि सगळेजण उद्या लवकर तयार होऊन पूजेसाठी या बरं असं सांगून प्रत्येकजण आपापल्या खोलीत झोपायला निघून जातं. राकेश मात्र आता इकडे घाबरलेला असतो, कारण दादा आता त्याला विचारू लागतंय कधी देणार आहे पैसे. तर तो सांगू लागतो माझी थोडी अडचण आहे, तर मी लवकरच पैसे देईल दादा. दादा मात्र इथे संतापलेले असतात. त्याच्या गळ्यात चांगलाच फास लावत ते सांगू लागतात की पैसे वसूल करता येतात बरं मला, मी काय आज ह्या धंद्यात आलेलं नाही. तुझ्यासारखी खोटारडे माणसं मी खूप पाहिले आहे. आज देतो उद्या देतो असं तू सारखं म्हणत असतो. मी फक्त तुला 2 दिवसाची मोहलत देतो. परवा जर माझे पैसे मला मिळाले नाही तर तू आणि तुझी फॅमिली मी संपवून टाकेल अशी धमकी इथे दादांनी दिलेली आहे. आणि त्याच बोलीवरती त्याला 2 दिवसासाठी सोडण्यात आलेलं आहे. तोही घाबरलेला असतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार ईश्वरीला अर्णव विचारू लागतो काय झालं, तुझा मूड इतका खराब का आहे. तर ती म्हणते तुम्ही तर मला मनातलं सांगितलं आहे की तुम्हाला मी आवडत नाही, मी मिसमॅच आहे ना, तर मीही हे घर लवकरच सोडून जाईल. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो म्हणजे काय. तर ती शांत होऊन जाते, त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. खरंच ईश्वरी घर सोडणार का, आता हा प्रश्न अर्णवसमोर उभाच आहे. आता इथे आजी ईश्वरीला धमकीच देत आहे जवळजवळ की जर ह्या परत सुवर्णपादुकांबाबत जर काही घटना घडली तर मी त्याला जबाबदार तुला धरेल आणि ह्या सगळ्या गोष्टीची तुला आता चांगलीच राखणी करावी लागणार. जर तू या कार्यक्रमाचं काहीही नियोजन नीट केलं नाही तर तुझी आणि माझी पुन्हा एकदा वाट वेगवेगळी होईल असं आजीने सांगितलेलं असतं. इथे सुवर्णपादुका आपल्या घरी येणार. उद्या मोठा सोहळा आहे. ज्यावेळेला अंजली राकेशला सांगते त्याच क्षणाला राकेश आता त्या सुवर्णपादुका चोरून स्वतःवर आलेलं संकट घालवणार आहे. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.